ही गोष्ट दाखवा मिळली नशिबाने जास्त. ही बघा, ज्या वेळेस आपली मच्छीमार ज्यावेळेस आपली बोट घेऊन समुद्रामध्ये जाते ना, त्यावेळेस भावांनो जेवण कसं करते ती तयार, गरम गरम. तुम्ही बघत असताना व्हिडिओ, गरम गरम जेवण करते ती. तर ती हे बघा, हे आहे ते जेवण तयार करते बघा. हे बघा 60 टन पाणी घेतो. किती? 60 टन. 6 टन पाणी, स्वच्छ पाणी. आंघोळ करायला नाही, स्वच्छ नाही, आंघोळ करायला. ताज हॉटेल कडल्या साईडनं जोरात पाऊस आला, त्यामुळे पळाची तयारी चालू केली बघा. सध्याला आयु दुबई जाने के लिए पासपोर्ट. हा, दुबई जायसाठी पासपोर्ट आहे. आतापर्यंत लय देश विदेशातल्या बिल्डिंग बघितल्या, पण ही जी आपल्या मुंबईमधल्या बिल्डिंग आहे ना, ही असल्या पहिल्यांदा बघतो. जे रंग बदलले हे बघा. 2-2.5 फुटाचा मासा असेल लांबकाच्या लांबका. हो मावशी, कसा असतोय मासा? कसा आहे का? कसा आहे मासा नेमका? आमच्या घरामध्ये वडापाव केलं वहिनीनं एक मस्त मध्ये. ओके, गुड मॉर्निंग मित्रांनो. हर हर महादेव. मी MH45 रायडर. स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन क्रेजी व्हिडिओमध्ये. तुम्ही व्हिडिओचा टायटल थंबनेल बघून समजलं असेल की भावांनो, आपण सध्याला कोलीवाड्यामध्ये या, जे की भावांनो मुंबईमध्ये येत आहे. आणि मेन मुंबई इथं आपण आहे. आज मला शोध करायचं भावांनो, ही कल्ल्या भागातले माणसं मच्छीमार कशी आहे ती, ही कल्ले भागातली माणसं काय करते ती, बोटी कशी आहे ती तुम्हाला ही दाखवायच्या. त्यामुळे भावांनो रात्रीच्याला मी झोपलो, सकाळ लय लवकर उठलो. चला मी लवकर सेटअप तयार करतो, कारण की आपल्यापाशी 2 सेल्फी आहे त्या. एक तर ही आहे जी कंपनीची आहे आपली, ह्याच्या संघ आलेली DJI संघ आलेली, आणि ही तर नंतर ना आपण घेतलेली आहे. ही घ्यायची आपल्याला. हे कशामुळे, कारण की कुठं सीन घ्यायचं म्हणलं, सिनेमॅटिक हे म्हणा, तर ह्याला आपण असं टिकू शकतो. बरेच जण म्हणते तुम्ही सीन कसं घेता, हे ह्यांना मी व्हिडिओ घेतो एकट्याचा व्हिडिओ. हे तर असं ठेवायचं, कुठं पण ठेवायचं, कॅमेरा चालू करायचा आणि जायचं यायचं असं आहे काहीतरी. तर भावांनो मस्त मध्ये फायनली हे बघा का, असं मस्त आपण हो का वरच्या घरात ना खाल्ल्या साईडला निघालूया. इतकं भारी वाटतंय का नाही, म्हणजे आता काय तुम्हाला सांगायचं, मला तर लय जास्त भारी वाटतं ही गोष्टी करायला. ओके, आता पहाटेच्या लगभग 5 वाजले त्या, आणि समध्यांच्या घरांच्या फोटो सडला मला रांगोळी बघायला मिळते. समध्यांच्या घरांच्या फोटो रांगोळी काढली. मग इतकी जास्त स्वच्छता आहे का नाही इकडे ना. अच्छा चला, इतकी जास्त स्वच्छता आहे का नाही भावांनो, काय सांगायचं तुम्हाला, लय स्वच्छता ही बघा. म्हणजे असं कुठं घाण नाही, काय कचरा नाही, काय नाही, एकदम स्वच्छ, एकदम क्लीन आहे बघा. लेफ्ट 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 लेफ्ट. महादेव आणि कार्तिक. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं भावांनो मुंबईमधल्या गलीमध्ये मस्त फिरतो या. ह्याला गली म्हणू शकत नाही, असं मोठा आवार आहे, असं मोठा आवार, एक नंबर भारी वाटतंय. सकाळ भारी वाटतंय. द्या माहिती गार एकदम मस्त वाटतंय राव. इथं बघा BMW. हे बघा काय गाडी आहे ते राव. म्हणजे मला वाटतं जर पहिली कुठली जर गाडी भारताची असेल ना, तर मला वाटतं ती मुंबईमध्ये आधीच असेल. लवकर जे कोणी घेत असेल ना, तर ती मुंबईमध्ये गाडी घेत आहे. कोलाबा एरिया ना. ओके, कोलाबा एरियामध्ये या. तर हे एरियामध्ये आपण आज राहिलेलो आहे एकदम मस्त मध्ये. हे जे आहे ना भावना, हे सुनील शेट्टीचं गॅरेज आहे बघा. ही पहिलं होतं त्यांना ऐकलं, आता ससून डॉकमध्ये हे सुनील शेट्टीचं गॅरेज आहे. आणि भारी वाटतं. आणि सुनील शेट्टीची किती लय मोठी बिल्डिंग तयार होते ना भाऊ कुठेतरी. हां, तिकडे साईडला तुम्हाला मी ती दाखवतो. मी काल म्हणजे पाठीमागच्या ब्लॉगमध्ये मी दाखवलेलं नाही. आता आपण ससून डॉग मच्छी मार्केटकडल्या साईडला आपण निघालेलो या, आणि बघायचं तिथे जाऊन की कसं आहे, किती मोठं मास आहे, किती लोक आहेत तिथं, कसं चालतंय, ह्या समजा गोष्टी ऑब्झर्व करायच्या त्या. लेट्स गो.
सरळ आहे का? अरे काय भिगवतोय भाऊ मला हा. इंग्रजांच्या काळामध्ये बांधलेला ससून डॉक. ही तोप आहे पण इथं हा. किंवा इथं कसं खतरनाक तोप आहे बघा. आता आपण निघालो इकडे जायचं आपल्याला. आता आम्ही सरळ आतमध्ये निघालो. ही बघा पिल्लेर नाही बरं खायला, पिल्लेर नाही बघा. इथं खाली असा लोखंडी खांब लावला हे बघा बघा. आणि वर हे असं घर खोली टाईप काढलेलं हे बघा असं वरपर्यंत. आणि त्या जमान्यात बनलं आहे, इंग्रजांच्या काळामध्ये बनलेलं हे बघा बघा ससून डॉक. अरे बापरे किती मोठा मासा आहे. सुरमई. हां सुरमई. हे सुरमई आहे का? हे बघा हे सुरमई मासा आहे. आणि भाऊ हे कुठला आहे? ते मुशी आहे छोटी. मुशी, छोटी मुशी आहे ही बघा बघा. हे भाऊ ही पापलेट आहे का? नाही हलवा. हलवा. माशाची नावं पण लई घेते हलवा तीन काय काय. अयो आणि हे काय म्हणायचं ह्याला? सुरमईच आहे नाही पण सुरमई. ही पण सुरमई आहे. अरे किती 2-2.5 फुटाचा मासा असेल लांबकाच्या लांबका. अय ते खेकडं. अयो हे ते जिवंत येतं का? नाही जिवंत. अरे भाऊ हे खेकडं बघा कसलं आहे. मावशी दाखवा एखादा हातात घेऊन दाखवा की हातात घेऊन. बापरे भावांनो कसली मोठी नांगी ही बघा बघा. मावशी किती किलोचा असतोय? अर्धा 1 किलोचा असतोय का? एक अर्धा किलोचा एक ही बघा किती मोठा खेकडा आहे. ही मासा कुठला भाऊ? राणी. ही बघा ह्या माशाचं नाव राणी मासा. ही असं आहे बघा बघा. खाल्ल्या साईडने आहे ना, ह्याला खाल्ल्या साईडने पोपटी कलर आहे, वडल्या साईडने लाल कलर आहे. असं आहे समजा बघा. समजा मच्छी मार्केट इतकं मोठं मासे ते का नाही. चला मला दाखवा तुम्हाला. ओके कसा आहे का? कसा आहे मासा नेमका? हे 1600चे आखी पाटी. अख्खी पाटी 2 निघाव आहे. किती किलो आहे? 20-22 किलो बरोबर. 20-22 किलो. भावांनो 20-22 किलो जे आहे ना हे 1600-1700 रुपये किंमत आहे. बरं हे कुठला मासा? ह्याचं काय नाव आहे? ते वांबे. वांब. अच्छा ही वांब आहे का? ही पहिल्यांदा बघितली आहे. ही ते इलेक्ट्रिक फिशून दिसते. तिला करंट लागतो ना त्या माशाला. एक मासा वेगळी ते आणते का इकडं? ते इलेक्ट्रिक येईल आणते का इकडं? नाहीत ना. करंट लागेल खाल्लं तर. मासा आहे बांगडा. बांगडा कसं आहे मित्र? किती? 1600 रुपयाचं. हे पण आहे 1600 रुपयाची. पण हे पण 1600 आहे ना. हे बांगडा नाही. मावशीला लाईक करून टाका रे समजून एकदम मस्त मध्ये. मावशी नाव सांगा बरं तुमचं काय आहे ती? शारदा ठुबे. केव्हापासून करताय तुम्ही हे? 20-25 वर्ष झाली. ही बघा हे बघा ही असं आहे. बहीण आहेत त्या. हां अरे वा. लय लांब फिरतो बाबा. अरे मुंबईमध्ये फिरतो या आणि आपल्याला आपलं फॉलोअर भाव भेटत नाही. असं कधी होऊ शकत नाही. भाऊ केव्हापासून बघता व्हिडिओ तुम्ही सांगा एकदा? जवळजवळ झाले असतील 3 महिने झाले असतील. भाऊ 3 महिने झालं आपलं ब्लॉग बघतोय, व्हिडिओ बघतोय. खरंच लय भारी वाटतंय. सकाळ आत कोणतरी भेटलं एकदम मस्त मध्ये. कसं वाटतं या? एकदम मजेत भारी वाटतंय ना. ही मासा चांद पापलेट आहे. ही पूर्णपणे पातळ आहे. पूर्णपणे पातळ मासा अशी मावशी ती बघा या इथं. आणि ही कसला मोठा मासा आहे बघा. हे तोंड वासून का बसलाय रे बाबा तू? हे बघा पहिल्या साईडला बघा समद्या बोटी द्या. हे गल्ल्या भागात समद्या बोटी द्या. प्रत्येक बोटीवर एक तिरंगा झेंडा लावलेला आहे. समद्या मावश्या बसते त्या अशा. ती जी पॉईंट आहे ना तेव्हा तुम्हाला जी पॉईंट दिसतोय त्या पॉईंटवरती बघा तिथं शूटिंग झाली होती भावानं. बऱ्याच अशा पिक्चरची दोघा दिवस शूटिंग झाली. आणि ही बघा बोटी बघा किती हलते ते राव. ही बघितली बघा बघा एकदम पिक्चरमध्ये कसं बघतो तसं. हे बघा तेव्हा किती हलते बघितल्या तेव्हा. माणसांची केली मजा आहे रावले. ही बघा तेव्हा ही बघा पाठी फेकली. फेकून देते ती. कसला हलतंय राव. ही बघितलं हवा किती हलते हवा. बरी अरे किती मोठी ही लई मोठी ना. हे मोठे सगळे अर्ध्या याच्यावर बघ ही ना लेवलला. ह्या अर्ध्या लेवलला ना लाईन मारलेली असते. मग त्या लेवलपर्यंत आलं ते मग ते बरोबर लोड झालेली म्हणायचं. ओव्हरलोड करत नाही ते जास्त. पाण्याच्या खाली तो कलर गेला ना तो जास्त ओव्हरलोड म्हणतात त्याला. मग ते करत नाही. ते कलर पर्यंत आलं पाहिजे. असं आहे का? झालं की मग ते लगेच रिटर्न येतात. आणि तरी बी त्यांना जर जारच जास्त मावरा असेल म्हणजे मच्छी असेल जास्त अजून तर मग ते म्हणजे बाजूला कॉन्टॅक्ट करतात दुसऱ्या बोटीवाल्याला. त्याला पण बोलून मग ते त्याला ते मावरं शेअर करतात. मग पुन्हा ह्या बोटीमधले ना मला एक भावाने इंटरेस्टिंग गोष्ट सांगितली. तेव्हा ते पुढे झाकान दिसलं एकदम पुढे लास्टला एक झाकान आहे बघा त्या पांढऱ्या पोलच्या आडीला साईडला. तिथं भावानं पूर्ण एक किचन आहे. तिथं माणसं 15-15 दिवस जेव्हा बोट हे असते ना इकडल्या भागामध्ये एकदम तेव्हा माणसं जेवण बनवून खाऊ शकते आतमध्ये. काही टेन्शन नाही. ही बघा किती कल्ली. ही बघा कसं हलती या.
मावशी इथे इथं आणि आम्ही ह्यांच्यापाशी आलो बघा. हा समजा व्हिडिओ घेतोय तुमचा फेमस करायचा आता तुम्हाला. तर का हे आपण ह्यांच्या घरी थांबलोय आपण. काल रात्री आपण ह्यांच्या इथेच होतो. कसं काय वाटतंय तुम्हाला इथं? ए काय काय कसला मासा आहे हा? खेकरू. खेकरू मासा मावशीनं हातात घेतलाय. दाखवा एकदा किती किलोचा असतो या? ह्याच्या तोंडातनं काय निघतंय साईडला? तुला दुबईला जायचं ना? पासपोर्ट आहे. हे पासपोर्ट नाव आहे पासपोर्ट. त्याचं नाव आहे का? पासपोर्ट नाव आहे. ही बघ माशात. दुबई जाने के लिए पासपोर्ट. हा दुबई जायसाठी पासपोर्ट आहे. ह्याचं नाव ह्या माशाचं नाव पासपोर्ट आहे. काय नाव आहे रे? लई वेगळी नाव आहे ती का ना इकडं? कुमा कुमा टुना. इंग्लिशमध्ये टुना. लोकांसाठी हां अच्छा हे जिमवाल्यासाठी हे मासा असतो या तुमा. हे परत भरपूर असे इथं. हा खुपा कुपा खवली हांडे खुपा खवली खुपा. तुम्ही येत आहे का? चला की. हां तर भावनाच मी निघालो बोटीमध्ये एकदम मस्त. चला जाऊ बोटीमध्ये. ल ओके. हां वा हां भावना तुम्ही ही गोष्टी बघताय ना, ह्या समजा गोष्टी आहेत ना, ह्यातनं असं मासा साईडला काढतात ते आणि लय भारी या. ही खाली टाकते ना, ह्याला खाली टाकते ना, हे असतंय खाली. हे आपण मोठं मोठ्या जहाजात असते ना, ती मोठ्या जहाजामधलं खाली टाकते ती. नंतर ना ही बोट आपली एका जागेला थांबते. तर ती लई वजन आहे, हालत पण नाही. तर हे असतंय. अरे किती 100-150 किलो वजन असं नाही. 150-150 किलो. 150 किलोचा ही भावांना जोक नाही. आणि एकच असतं एका आख्या बोटीला थांबवतं ह्याच्यावरती. हा ही बोट थांबते ह्याच्यावरच. अरे वा. आणि बाहेर किती वारा असला काय असला हा की या बोटी म्हणजे ही पाग आहे, रशी म्हणली जातात. काही लोक मराठीमध्ये पाग म्हणते. पाग म्हणजे रशी. हा ती बाहेर म्हणजे मुलं ती थांबली जाते. ओके असं काहीतरी आहे. मामा मला समधी माहिती आहेत त्या त्यासाठी चाललेलं असतं. ती जाळी टाकली जातं. जाळीमध्ये आता ती मच्छी आहे तशी ती मच्छी पकडली जाते. अच्छा हा वा छान. हे कल्ले माणसांचं खरंच लय भारी वाटलं मला. आणि ह्यात मध्ये पूर्ण बर्फ असतो. हा. आणि काही इंग्लिशमध्ये राईस बोलतात ना, ते बर्फ म्हणतात. आणि मच्छी मारली जाते यात. बरं ह्यात मध्ये किती किलो मासा असते खाली आतमध्ये? कमीत कमी 1 टन 1.5 टन. 1.5 टन म्हणजे 1500 किलो. 1500 किलो मासा असतो ह्यातमध्ये. झोक नाही. जास्तीत जास्त आपण एवढं टाकू शकतो. टाकू शकतो. एक नंबर. मामाला खरंच जास्त माहिती. आपलं नाव सांगा एकदा मला. माझं नाव किसन म्हात्रे. ओके खरंच बरं का खूप जास्त भारी मला अशी माहिती दिली. अजून तुम्हाला दाखवत हे कला साईडचं हे बघा का. अरे ते आकाशी पाण्यात बसले ना वाटायला लागले. अरे कसला हसतंय लागा हे बघितलं का. चला अरे हिथं बनवते ते जेवण बनवून दिलं. अरे ही गोष्ट दाखवा मिळली नशीब बनवले जास्त. ही बघा ज्या वेळेस आपली मच्छीमार ज्यावेळेस आपली बोट घेऊन समुद्रामध्ये जाते ना, त्यावेळेस भावांनो जेवण कसं करते ती तयार. गरम तुम्ही बघत असताना व्हिडिओ गरम जेवण करते ती. तर ती हे बघा हे आहे जेवण तयार करते बघा. पूर्ण किचन आहे बघा ह्यात आतमध्ये. आणि बघा इथं असं जेवण तयार करते ती. हे बघा आणि बोटीमध्ये हे बघा हे बघा तेव्हा पाणी समजा प्यायचं पाणी बिनी समजा गोष्टी आतमध्ये द्या. कसं वाटतंय मामा? भारी वाटतंय का? हे बघा आता जिंदगीमध्ये पहिल्यांदा मला आताशी कळालंय की प्रत्येक एवढी बी बोट चालते ना, तेवढ्या बोटीला पर्सनल आपला नंबर आहे. जसा आपल्या गाडीला कसा नंबर असतो सेम टू सेम तसा नंबर आहे. ती बघा हे कसा नंबर आहे ना तसाच. या बोटीचं नाव काय दिलंय का? गिरिजा मातम साई. गिरिजा मातम साई असं बघा ह्या बोटीचं नाव दिलेलं या. आणि मस्त या भारी एकदम. हे बघा आता तुम्ही केव्हा जाणार आहे आतमध्ये? केव्हा जात आहे? जाणार हवा आहे ना 2 दिवस जाणार नाही. 2 दिवस? 2 ते 3 दिवस. जशी हवा कमी होणार तर जाणार. अच्छा असं असतंय का. आणि हे काय हे रॉड काय आहे? याच्यावर हे वायर आहे म्हणजे हां वायर. खेचली जाते. अच्छा खेचल्यावर ती जाळी येतो मागे. तिथे थांबे आहे ना. हां त्याला असं थांबा असतो. त्यातून किल्ले आहे. हां समुद्र बघायला गेला. अच्छा बघा रॉड आहे बाई. याच्यात वायर आहे. हां ये मोठा वायर. इथे थांबा असतो. हां
आंबा त्याला कप असतो असा बर हां हां तिथून ती वायर जाळी होतात जाळ्याला का जाळी जाळी टाकली जाळ हां हां ते जाणार बाहेर आपला अंदाज पाणी किती आहे 10 हो 20 हो 30 हो तशी ती पेपर सोडली जाते अच्छा एकदम किती किलो मासा आहे जाळ्यामध्ये तो आले तर कमीत कमी 1.5 टन 1500-14 आला तर लोडच होतो पूर्ण बोट लोड एका जाळ्यामध्येच आला तर हा लोड होतो कधी कधी असे मोठे डॉल्फिन बिल्फिन आली काय तुझे मोठे गारपीट ते येते अशी धावतो हा? पण ती जाळामध्ये येत नाही नाही येत ती भुरी मरून जातो आणि ते काय म्हणते शार्क असते ती शार्क शाळ असं ना ते असे आपली बोटी सामने फिरतो जर तिने जर जम घेतला तर आपले बोट पण पालटायला कमी नाही इतकं मोठं असते मोठे ना आता 5-6 टन ते 5-6 टन ती वजन असतं. तुम्ही कधी वेल बघितली का वेल वेल सर्व आम्हाला बघायला मिळले मामाने वेल बघितली माझं नशीब का माहिती काय माहिती मला कधी वेल बघायला मिळते ते मासे शाल ते आम्ही लोक देव मासा त्याला म्हणतो देव मासा हा आमच्या मराठी भाषेमध्ये त्याला देव मासा म्हणतो देव मासा बरोबर आहे अगदी बरोबर आहे खरंच लई भारी अरे ते लय पीस मोठा असतात जर त्याने शेफ्टी म्हणतात त्याला पीस हा. असं टर्न मारला अशी छोटी बुट असली ते पालटू शकतो जागे पलटी हा, करू शकतो. पण तसा तो करत नाही हा हा खेळतो जातो जातो आपल्याला काय करत नाही ते तसा ही तो महत्वाची म्हणजे गोष्ट आहे. एक म्हणजे इमानदारी इज्जतदार माणूस आहे मला. इज्जत आहे हा. आम्ही पाणी येतो एक 6 टन पाणी घेतो किती 6 टन 6 टन पाणी हा बाहेर स्वच्छ पाणी आंघोळ करायला नाही स्वच्छ नाही आंघोळ करायला जेवण्यासाठी तुम्हाला 6 टन पाणी लागतं हा घेतात कपडे धुण्यासाठी बाहेर बापरे आणि हे कुठलं समुद्रातलं पाणी असतंय का कसं नाही नाही हे पाणी इथून भरून येतो आपलं प्यायचं पाणी असतं त्यातलं हे भरून येतं हे खास कंपनीचं पाणी अच्छा अच्छा जसं दुसरं पाणी घेतो ना हा 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 फिल्टर पाणी हे 80 रुपये बाटला आहे बर असल्या बाटल्या तुम्हाला एकदा गेल्या तुम्ही किती घेऊन जाता असल्या बाटल्या हे 20 बाटला येऊन जातो 20 बाटल्या आणि माणसं किती असतील संघ आता माझ्याकडे 8 जण काही कुठे 16 माणसं नेटला 16 असतात 16-18 माणसं खूप छान. हे याचे भरपूर असतील 20-35 बाटला असतील होय का हे बघा आहेत ना हे टेरिंग फिरवून इकडं बोटला न्यायचं असतं यांना कसा अंदाज येतो ते ह्यांच्यालाच माहिती मला तर यातलं आतमधनं बाहेरलं काहीच कळलं अच्छा मशीन चालू होते ना इंजिन चालू होतं त्यावेळेस इंजिनला गार करायचं काम करतं ही पाणी फिल्टर होत राहतं सारखं गार करतं कुलंटचं काम करतं बघा ती चालून तरी बघायची ना तिकडे आलो आलो हा चालून तरी बघायची ना आतमध्ये पळ आता कुठं हे पुढं ह्याच्यावर कुठं नेता नुसतं असं फिरवायचं त्या तांडेल पासून राहून तांडेल म्हणतात त्याला काय म्हणते ती तांडेल तांडेल बोट चालवणारा. त्यांना फिरवून दाखवलं हा त्यांना दाखवलं फिरून आता काय करता इथं का मस्त मावशी का? मावशी द्या जवळ असू द्या हे काय ह्याचं नाव लाल काय आई याचं नाव राणी नाही राणीचे नाही राणी लाली. लाली अरे मी राणी म्हणतो तिला ही लाली मासा या छान आहे बस हे करू हे करू? वाव हे सगळे वाम ही वाव आहे का वाम आहे वाम 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 वाव पण म्हणतो वाम अच्छा ही काळी एकच पाप हा ओके ठीक आहे चला राहून दे त्याला पुढे जाऊ आपण वाम हे किती मोठी वाम आहे ही मग कसले मोठे मोठे वाम आहे ते कसलं मोठा मासा आहे ते जाऊ द्या मामा म्हणलं व्हिडिओ बनवू नका असतंय काय जणांचं जाऊन द्या असू द्या आपण पुढे बघूया चला निघूया मस्त मध्ये आता मनी मावचं पोट बघितलं का भावानं किती मोठं झालं हे बघा मासं खाऊ मला वाटतंय ना मासे खाऊन खाऊन मासं खाऊन झालंय का काय झालं प्रेग्नेंट आहे हे बघा आपली हे मनी माव ही आता हिला लहान बाळ होणार नाही ती छोटी प्रेग्नेंट झाली रे प्रेग्नेंट अरे किती भारी पण रे किती भारी वाटतं मी पहिल्यांदाच बघतोय रे म्हणजे कसं बघ ना ते किती मोठं पोट आहे हिचं अरे किती गरीब आहे या एकदम मस्त मावशी कसं वाटतं या एकदम फर्स्ट क्लास मौसम भारी झालाय ना भारी हवा खातो आम्ही. मस्त बघा त्यात जास्त इंटरेस्टिंग गोष्ट ही ह्यातमध्ये भावना डिझेल असतं या आणि तुम्हाला खोटं बोलत नाही एका बोटीला एकदा जाऊन यायला समुद्रामधनं माघारी यायला नाही म्हणता तरी 1 लाख रुपयाच्या आसपास तरी डिझेल लागतं एवढं माप तुम्हाला सांगतो मी इथे आहे बघितलं का ही बॅलर 200 लिटर असेल का नाही 200-250 लिटरचा एक बॅलर आहे ह्यातमध्ये डिझेल आणते ती नंतरनं ह्यात पाईप टाकून नंतरनं बोटीमध्ये टाकायचं असं आहे आणि काय नजारा भारी झाला आहे राव पावसाचं वातावरण एक नंबर दिसतंय समजा गोष्टी वा पंप इकडे पंप आहे का ते पंप आहे डिझेलसाठी ह्याला स्पेशल पंप असतो का इकडे वेगळे येतात हां
याच्यात भरणार आणि मग त्याच्यातून याच्यात टाकणार. अरे वा, ही पंप आहे त्यांचं स्पेशल पंप, म्हणजे स्पेशल ह्या बोटीसाठी स्पेशल पंप असते ह्यातनं डिझेल ह्यातमध्ये आणि ह्यातनं नंतर ना मग ह्यात अशी डबल प्रोसेस असते या. एक नंबर लोखंडी पण. बोटीमध्ये बर्फ टाकायला चालू आहे बघा, हो कसा बर्फ टाकते त्या. हे बघा, हे बघा ताडपत्री आहे, या आतमधनं बर्फ सोडते ते. अरे कसला आहे आतमध्ये बर्फ आहे. ही बघा, हे बघा असा बर्फ, ही समजा बर्फ हे बघा गेला. हे बघा अशी प्रोसेस आहे बघा, ह्यातमध्ये बर्फ टाकायची. बाबा किती टन बर्फ असतो यातमध्ये? नाही सांगता येतं, याला सांगता येईल. अच्छा, किती टन बर्फ बसतो आपल्या याच्यात? हां 16 टन. हां 16 टन बर्फ टाकते ते राव बोटीमध्ये, जोक नाही राव. ही बघा, तेव्हा ते फुल भरलंय तेव्हा समजा. गाडी आली आता बर्फाची. हा हे बघ, दोन गाड्या एवढे केला. अजून येतील. हां अजून येतील. आपल्याकडे भेटत नाही ते. अरे असं होऊ शकत नाही कधी. तर अहिल्यानगर मधलं भाव आलतं, या भावानं मला 1-2 दिवस कॉन्टॅक्ट केला आणि फायनली भाव आलतंय. भाव कसं वाटतंय? मस्त मस्त. भावानं मला परवा दिवशी म्हणलेलं, परवा दिवशी मला म्हणलं होतं भाव आमच्या इकडे आला की आमच्या इकडे एक बार ये. आलोय. हे बघा इकडे व्हिडिओ कॉल उचला, हे बघा बोलणं चालू आहे. ए भावा काय चाललंय? पाणी शेताला भरून घे भावा चांगलं मस्त. हे बघा होय का. आणि हे भाव आहे आपला, ही लांब लांब फिरवतोय आपला. आणि तुम्ही अहिल्यानगर मधलं किती दिवस झाले इकडे किती दिवस झालं? जन्मापासून इकडेच आहे. अरे वा. तर भावांनो मी असला रूममध्ये आलो. रूममध्ये आल्यावर भावांनो एडिटिंग करतोय. आम्ही माझे कपडे धुवून टाकले. नंतर समजा गोष्टीमध्ये फ्री झालो. आंघोळ केली. आल्या 5:05 गेलो तो मार्केटमध्ये, त्यामुळं आंघोळ बिंघोळ मी काय नाही केली. डोळं लागलं तर मला झोप आलेलं आहे, कारण की मी रात्रीच्याला पण लय उशिरा झोपलो आणि पहाटे पण लवकर उठलो. एडिटिंग चालू या. ह्या घरची जेवढी बी होते ना, दोन्ही भाऊ, आता आई आणि वहिनी खाली आहे. त्या ताई हाय दादरला, ती तिच्या घरी तिकडं. आणि भाऊ दोघं पण कामाला गेलत आहे. एक भाऊ आपला आहे, ती 3 वाजता घरी येणार नाही. एक संध्याकाळच्याला 7-8 वाजता येणार नाही. हे बघा कुठे आहात तुम्ही? बघा तुम्ही नीट बघा, कुठे आहात? हे बघा ही मॅच बघितली. बघा हे बघा हे रांग, हे बघा हे बघा ही बघा तुम्ही. हे बघा तुम्हाला वाटतंय खोटं, ही बघा हे बघा. हे म्हणजे एवढं समजा भरून गेलं आणि माणसं म्हणते ते कुठं आहे, आम्हाला तुम्हाला भेटायचं आहे, आम्हाला तुम्हाला भेटायचं समधी म्हणते या. तर मग मी म्हणलं आज रात्रीच्याला 9:40 गेट ऑफ इंडियापाशी समजेजण म्हणजे जेवढी पण स्टोरी बघते तेवढी जण भेटायला या. कारण की व्हिडिओ जर टाकला तर लय जण या माणसं येतेली. आणि रविवारच्याला व्हिडिओ टाकणार आहे मी. आणि रविवारच्याला माणसं मी एका ठिकाणी मीटअप ठेवणार कुठेतरी आणि त्या ठिकाणी समजायला बोलवणार आहे. पण आज स्टोरी लावून आज 500 माणसांना म्हणलं तिथं तुम्ही भेटायला मी तिथे येणार आहे. बघू संध्याकाळी किती जण येतात या. आणि आता मी 3 वाजेपर्यंत रूममध्ये थांबल असं मला वाटतं. मी नाही जाऊ शकत कारण की लई काम आहे, एडिटिंग करायची. भाऊ खास आलं होतं भावांनो, माझ्या फेसबुकचा प्रॉब्लेम दूर करण्यासाठी आलं होतं. आणि त्यांना केला बी, म्हणजे थोडा राहिला, थोडा प्रयत्न केला, प्रयत्न चालू होता. हां थोडं राहिलंय. आणि ते मला वाटतं या 1-1.5-2 महिन्याच्या आतमध्ये होऊन बी जाऊ शकतंय. लय भारी वाटतंय. मी कुठला चांगलं काम करतोय, सगळ्यांचं मन जिंकतोय, काम होणारच तुझं. असं काय होणार नाही. मी कुठला भाव कुठलं तरी पण अचानक कॉन्टॅक्ट झालं, भाव आलं, इतकं मदत. आम्ही महाराष्ट्राचे आणि मला एवढंच माहिती, आम्ही महाराष्ट्राचे मराठी माणसं आहे बस. आणि एकामेकाला मदत करत राहणार, मदत करणार. मराठी माणूस पुढे गेला पाहिजे. भावनं फराळ आणलंय, लय भारी वाटलं खरंच. ही असते आपली माणसं. चला हे कल्ल्या मांजर येते ना, एकदम टम फगून एकदम खायच्या बाबतीत कमी नाही मांजरांना. हे बघा कसं आहे, कैसा दिखताय, कैसा दिखताय बाबा. रागानं बघते रे माझ्याकडे ती. असं ये रही अपनी सायकल और यहाँ पे भर रहा है भाई पाणी. भावानं मला आणलंय समुद्राच्या कडेला. चला तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे. आणि गणेश भाव दाखवायचं म्हणलं की काय नाही काय इंटरेस्टिंग गोष्ट दाखवणार. सकाळ धरणं तुम्ही समुद्र आणि वाड्याचं बघत आलेला आहे. संध्याकाळी 6 वाजले आणि भाऊ मला म्हणलं चल तुला काहीतरी इंटरेस्टिंग दाखवतो. काय हे मांजर बघा, मांजर आहे बघा. माणसं काय करते तिथं बघू. चला हे दगड कसली काळी काळी ती. इकडं बघू शकताय तुम्ही. हे एवढं ना, हे असं एवढी समधी ही उघडी लाईन आहे अशी. आणि इकडल्या साईडनं मी पुढं निघालो या.
आणि इकडल्या साईडला बघायला गेलं तर ही खरी मेन मुंबई नाही हा. मुंबई जी खरी मेन आहे ना ती ही मुंबई मेन. तिकडल्या साईडला जी आहे ना ती एअर इंडियाची जी मेन ऑफिस आहे, म्हणजे जी एअर इंडिया जेवढी पण विमानं आहे त्यांना उडते ती त्यांचं समजा जास्त मोठं जी मेन ऑफिस आहे ना ते तिकडल्या पुढल्या साईडला या. बँक पण तिकडल्या साईडला या. आणि ह्या रस्त्यानं मी निघाले आलो या. तुम्ही आता थोडा विचार करा बघा का, इथं तुम्हाला दिसते अशा छोट्या छोट्या बोटी, नंतर ना तिकडे छोटी छोटी घरं, तुझ्या पाठीमागं मोठी मोठी घरं, आणि त्यानंतर ना मला ना इथं एक कुठंतरी ना एक अशी बिल्डिंग दिसली होती, ते लय जास्त इकडे या. मला तुम्हाला दाखवायची. इथं सुनील शेट्टीची बिल्डिंग आहे इथं कुठंतरी, बहुतेक तीच आहे. चला तेव्हा ती आता भिजलो. आता काय खरं नाही माझं. समुद्राच्या मधोमध निबार पाऊस चालू झाला या. आणि सध्याला मी निघालो आता घराकडल्या साईडला. आणि इथनं अर्धा किलोमीटर लांब जायचं आहे आता मला. चालत लय निबार दगड आहे ती. आयो खूप पडलो तर लय राडा. ही बघा बघा, हे बघा पाऊस आला समजा. हे कडले बघा, हे कोणतं पाऊस आला आहे काय म्हणते त्याला, ताज हॉटेल कडल्या साईडनं जोरात पाऊस आला, त्यामुळे पळायची तयारी चालू केली बघा सध्याला. आयु चालाय पण येणार आहे बाबा. आयु नाही धर खा पटकन बोलली नाही असं. काका बंदरावर आहे. चटणी दे बरं का. आता कुठली का? हा, आता गेली. आमच्या घरामध्ये वडापाव केलं वहिनीनं एक मस्त मध्ये. जागा बघा आता तुला वहिनीनं मस्त वडापाव केलताय. काल पण एक नंबर जेवण केलं आणि आज तर वडापावच बनले तर या. खातो गरमागरम मस्त मध्ये. गरम आहे. भारी वाटतंय ना भावले. अरे त्यात मध्ये काय आहे तवा, हा माणूसच आहे ना. दादाची मेवणी म्हणणार आहे, याला काय कपडे नाहीत. हा ह्याचे कपडे फेकून दिले ते कुठं येणार तरी. आणले कपडे आणले. मस्त मध्ये बघा माझ्या चालू. भाव कसं वाटतं या, कसा वडापाव कसा झालाय? खाऊन देते मी, तू आपण खाऊ ना दोघी. झणझणीत हे ना, मार. पाणी द्या पाणी झणझणीत. बरोबर खारी. मुंबईमध्ये आलो आणि वडापाव खायचा नाही असं कधी जिंदगीत होईल का? असं नाही होऊ शकत. तोंडला पाणी सुटायला लागलंय. खरंच वाटायला लागलंय हो. आपण हॉटेल टाकायचं आता. बाजार सायकल चालू हॉटेल सायकल वहिनी साहेब. वहिनी हॉटेल टाकू. 50-50 ह्या घरामध्ये आलो. या घर एवढं छोटं खोटं बोलत नाही, पण इतकी जास्त खुशी आहे का ना ह्या घरामध्ये. बघा वहिनीनं वडापाव केलं तर ह्याला वडापाव खातो या. नंतर चटणी आहे, मिरच्या आहेत या. मला माहित नाही तोंडला असं बोलताना पाणी का सुटतंय सारखं. थंड दे बाबा मला. पाहुणं आम्ही कुलाबा मार्केटमध्ये आहे, जे इथलं लय जास्त फेमस मार्केट आहे तिथं आलो आहे आम्ही सध्याला. आणि आता गेट ऑफ इंडियाकडे साठी निघालो. आतापर्यंत लय देश विदेशातल्या बिल्डिंग बघितल्या, पण ही जी आपल्या मुंबईमधल्या बिल्डिंग आहेत ना, ही असल्या पहिल्यांदा बघतो. जे रंग बदलले हे बघा कशा आहेत त्या. असं आहे. तुम्ही आज बघितलं की आज आपण कशा प्रकारे व्हिडिओ शूट केला. हा व्हिडिओ थोडा मोठा झाला. मुंबईमध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत माझं व्हिडिओ मोठंच होणार, कारण की भरपूर जण भेटते तिथं. त्या सर्वांचं व्हिडिओ काढायचं, थोडंफार घ्यायचं, म्हणजे कसं समजायला बरं वाटतं भेटायला. पुढल्या व्हिडिओमध्ये आपण डायरेक्ट गेट ऑफ इंडिया, ताजमहल हे समजा गोष्टी पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतील. तर सबस्क्राईब करून घ्या मस्त चॅनलला. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत भावना कसं काय वाटलं व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक, चॅनल करा सबस्क्राईब. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय. जय महाराष्ट्र.